उपस्थित असलेले सर्व माझे मित्र, या ठिकाणी आपण जे संघर्षाच्या खेड्याखाली एकत्र आलेलो आहोत. पुन्हा रेल्वे संघर्षामध्ये किंवा पुन्हा विकास या मार्गातून आजपर्यंत झालेली वाटचाल ही आपल्या सर्वांना माहीतच आहे. आजपर्यंत ज्या ठिकाणी बऱ्याच लोकांचे आपले आपले मत असतात आणि या ठिकाणी बसल्यानंतर प्रत्येकाला वाटत असतं की आपलं काम पटकन एकदाच एकाच मिनिटामध्ये व्हावं. परंतु जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करतो आणि जेव्हा आपण ते फेस करतो जे प्रश्न, त्यावेळेस ज्या अडचणी येत असतात किंवा ज्या ठिकाणी जे अधिकारी आपली बोलणी होत असते त्यामध्ये कसे कसे प्रश्न असे वेगवेगळ्या मार्गाने जातात की जे माणूस त्या ठिकाणी काम करतं त्याला चांगल्या प्रकारे ते माहीत असतं. आता मी जवळपास 5 ते 6 वेळेस दिल्लीला गेलो. रेल्वे बोर्डामध्ये आमची रेल्वे मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची बैठकी झाल्या. 2 पंतप्रधान आणि जवळपास 10 रेल्वे मंत्र्यांबरोबर माझी बैठक झाली. जवळपास 15 ते 20 DRM आणि 7, 8, 10 GM यांच्याबरोबर आमच्या बैठकी झाल्या. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी परत माझ्या बैठकी चालू आहेत. परंतु कसं असतं हे सर्वांना सगळ्या गोष्टी माहीत नसतात आणि माहीत नसतात आता अपेक्षितही नाही. परंतु याच्यामध्ये जे काही 5-6-10 लोक जे कमिटीमध्ये असतात त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह लोक असतात त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती होत असते. आपला आज फार जो आता प्रश्न आज ऐरणीवर आलेला आहे तो प्रश्न आलेला आहे बायपासचा. आता हा बायपासचा मुद्दा आजचा नाही आहे. याच्या आधी थोडावेळापासून तर मसूरपर्यंत एक वेगळं 20-22-23 किलोमीटरचा एक मार्ग टाकायचा चाललेला होता. ते मार्ग टाकताना त्याचा सर्वे झाला आहे. सर्वे झाल्यानंतर त्याचं ते फिजिबल होऊ शकणार नाही आणि आम्ही देखील त्याला विरोध केला की पुणेचं महत्त्व कमी होऊ द्यायचं नाही आहे. आम्हाला पुणेच्या बाहेर रेल्वे जाऊ द्यायची नाही आहे. नंतर त्यांनी सर्वे केला. तो आपल्या 3.5 किलोमीटरचा सर्वे झाला आहे. तो फिजिबल होता. परंतु त्याच्यामध्ये देखील 3.5 एकरमध्ये एक नवीन स्टेशन आणि बाकी लाईन त्यांनी प्रपोज केलेली होती, केलेली आहे. आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला तशा प्रकारचा बायपास नको आहे. तशा प्रकारे मनमाडला अंकाई स्टेशन आणि अंकाई किल्ला असे 2 मार्ग त्यांनी केले आणि ऑटोमॅटिकची गाडी त्याचं दिशा बदलते आणि ती दुसऱ्या बाजूला निघू शकते. तशा प्रकारचं पुणेमध्ये करा. त्यासाठी तुम्हाला काय वेगळा करता येईल ते करा. नसेल तर तुमची काय अडचण आहे किंवा तुम्हाला इथं फक्त इंजन चेंज करावं लागतं. याच्यासाठी टेक्निकली आपण काय करू शकतो. तर त्याच्यामध्ये मार्ग काय निघाला की पुणेचा जो यार्ड आहे यार्डचं रिमॉडेलिंग करायचं. रिमॉडेलिंगचं प्रपोजल केलेलं आहे. रेल्वेच्या 4 पटऱ्या इथं वाढवायच्या. 4 पटऱ्या वाढवल्यानंतर गाडी आली आणि जर इंजन स्पेअरमध्ये जर लीक तशा प्रकारची केली तर कोणतीही गाडी 10 मिनिटामध्ये पुणेच्या बाहेर निघू शकते. जर पुणेमधून गाडी 10 मिनिटामध्ये जर बाहेर निघू शकत असेल तर बायपासची काय गरज आहे. आता आमचे पाटील सर आहे, मी आहे, खासदार साहेब होते, आम्ही DRMकडे जाऊन बसलो. GMशी बोलणं झालं. नागपुरे साहेब त्या ठिकाणी ते कोऑर्डिनेशन जे काही तिथं RD होते त्यांच्यावर आमचं बोलणं झालं आणि बोलणं झाल्यानंतर त्या ठिकाणी हा मार्ग थांबवला बायपासचा. रिमॉडेलिंगचं आता हे जे GM आहे त्या GMशी माझं बोलणं झालं. त्याच्या आधीचे GM त्यांनी त्या ठिकाणी 3 दिवस इथं अधिकारी पाठवून या ठिकाणी रिमॉडेलिंगचं स्ट्रक्चर कसं असायला पाहिजे याचा पूर्ण मॅप आणि पूर्ण स्ट्रक्चर तयार केलं. त्याचे मॅप आमच्याकडे आहेत. बायपासचा मॅप आणि बायपासच्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. जर तशा प्रकारचं रिमॉडेलिंगचं या ठिकाणी जर केलं तर तुमच्या बायपासची गरज नाही. या ठिकाणी पुणेमधून गाडी 10 मिनिटांमध्ये निघू शकते. आणि विषय कोणता आहे, फक्त अकोलाकडे जाणारी किंवा नांदेडकडे जाणारी गाडी. बाकी म्हणून इकडे या बाजूला जे जाणाऱ्या आहे पश्चिमेला त्याचा तर काही विषय नाही आहे. त्यामुळं तो मार्ग त्या ठिकाणी थांबू शकतो, टेक्निकली थांबू शकतो. आता पुणेचा संघर्ष
जे चालू आहे, आज या ठिकाणी आपला DRM ऑफिस गेलंय, त्याच्यानंतर या ठिकाणाहून आपला पूर्ण लॉबी गेली, या ठिकाणाहून पोलीस स्टेशन गेलंय, या ठिकाणाहून हॉस्पिटल गेलंय, या ठिकाणाहून टोटल इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी नेलं आहे. परंतु त्या ठिकाणी भांडून आम्ही पुणेला रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशन सँक्शन आणलं आहे. त्याचं पत्र नागपूरच्या जे GRP आहे त्याच्या SP ला गेलेलं आहे. पुढं त्याचा प्रोग्रेस काही झाला नाही. हॉस्पिटलचा गेलेला आहे, त्याचंही काही पुढे प्रोग्रेस झालेला नाही. कारण कसं आहे की हा आमच्या जे लेवल आहे ती फार कमी पडते. ज्या वरच्या लेवलला जे काही याच्यामध्ये पॉलिटिकल आम्हाला पाठबळ पाहिजे तेवढं पाठबळ त्या ठिकाणी वरच्या लेवलला जे मिळायला पाहिजे तेवढं ते मिळत नाही. त्याच्यामध्ये आज आमच्याकडे सँक्शन्स आहे. आता इथं पिट लाईन आहे, ज्या ठिकाणी जालन्याला पिट लाईन करण्यासाठी एका मंत्र्याला, रेल्वे राज्यमंत्र्याला इतका संघर्ष करावा लागतो जो औरंगाबादला करण्यासाठी इथं त्या ठिकाणी राज्यमंत्री किंवा एवढ्या मोठ्या सिटी असताना त्यांना संघर्ष करावा लागतो. त्या सँक्शन झाल्या, त्या सँक्शन आपल्या पुणेमध्ये आम्ही 4 पिट लाईनचं म्हणजे 3 पिट लाईन या ठिकाणी, 2 पिट लाईन आपल्या जुन्या शेडमध्ये आणि 1 पिट लाईन इथली, याला 26 डब्याचे सँक्शन करून घेतलं. सँक्शन म्हणजे प्रपोजल आहे, त्याची पूर्ण प्रपोजल गेलेलं आहे, रेल्वे बोर्डापर्यंत गेलेले आहे. परंतु ते देखील आज सँक्शन जे तिथं 150, 200, 300 कोटीचे लागणार आहे त्या ठिकाणी आपल्या अंडर सँक्शन आहे. याला जर धक्का दिला तर हे कामं आजही होऊ शकतात. पुणेमध्ये हॉस्पिटलही येऊ शकते, पुणेमध्ये या ठिकाणी पोलीस स्टेशन येऊ शकते, पोलीस स्टेशन या ठिकाणी यार्डचं रिमॉडेलिंग होऊ शकते, या ठिकाणी पिट लाईन होऊ शकते. आणि हे मी सांगतोय म्हणजे असं नाही, ते पेपरवर त्याच्या ठिकाणी प्रपोजल गेलेलं आहे. डिझेल शेडसाठी आपण लोकल शेडसाठी भांडलोय. आज DRM आपल्या तुमच्या रेल्वेच्या GMनं या ठिकाणावर प्रपोजल पाठवलेलं आहे हायब्रिड शेडचं. त्यावेळेस हायब्रिड शेड त्यांनी प्रपोजल केलं आहे, डिझेल कम इलेक्ट्रिक शेड. आणि त्यानंतर ते जाधव साहेब चेअरमन झाले रेल्वे बोर्डाचे, आणि रेल्वे बोर्डामध्ये तो पत्र आजही त्यांच्या त्या रेकॉर्डवर आहे. त्यांचे जे पाक्षिक वगैरे निघतात, पुस्तकं निघतात, त्याच्यामध्ये त्यांचं प्रपोजल आहे. तर ह्या सगळे प्रपोजल्स त्या ठिकाणी पडलेले आहेत. पुणेचा रेल्वेचा विकास अदरवाईज जर आपण हा संघर्ष केला नसता तर पुणेची पोझिशन चुडावा किंवा आपल्या लिंगावसारखी किंवा इकडं आपल्या क्रिकेट सारखी आपली झाली असते. हे त्यांनी स्वतः सांगितलं की बा पुण्यामध्ये काही राहणार नाही, फक्त राहिले हे आपल्या संघर्षामुळे. आणि याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आणि हे मी हवेमध्ये सांगत नाही आहे, हे आपल्याकडे आपण केलेला संघर्ष आणि आपल्या कामातून, सगळ्याच्या सहकार्यातून, सगळ्याच्या पाठबळातून हे सगळं झालेलं आहे. फक्त याला इम्प्लिमेंट करण्यासाठी सगळ्यांचं पाठबळ आवश्यक आहे. आणि जेव्हा काम करताना एक प्लॅनिंग आपल्याला जावं लागेल. जोश में होश गमा के अपने को जमेगा नाही. आपल्याला विशेष सगळ्याच ठिकाणी बसून याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, आपल्याला मनुष्यबळ पाहिजे, आर्थिक बळ पाहिजे, पॉलिटिकल बळ पाहिजे, या ठिकाणी त्याचं एक सातत्य पाहिजे. वेगवेगळ्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून काम करून तिथपर्यंत नेणं हे करून घ्यावं लागतंय. जेव्हा आंदोलन होत असतात, रेल्वे रोको झालंय, रेल्वे रोको होत असतात झालं असताना तिथं गाडी 15 मिनिट थांबली, 10 मिनिट थांबली हा विषय नाही आहे. आपला तिथं रिपोर्ट काय हो, 40 मिनिट थांबली खूप चांगलं आहे, तासभर थांबली खूप चांगलं आहे. परंतु आपण ते अरेंज केले, डिटेल्स अरेंज जवळपास 40 मिनिटाच्या वर गाडी थांबली हा रिपोर्ट त्या ठिकाणी आहे. आणि हे आपण करून घेऊन कारण एक प्लॅनकडे एक विषय विचार करून एक ज्या याच्यामध्ये माहिती आहे त्यांनी एकत्र येऊन ते आपण एका प्लॅनिंगला पुढे जावं लागतं. आपले कामं होऊ शकतात, आपले कामं होण्याच्या लेवलवर आहेत. फक्त त्याला व्यवस्थितपणे आता पुढे नेणारे नवीन एक टीम येणं आवश्यक आहे, नवीन लोक पुढे येणं आवश्यक आहे. आणि एक उत्साही लोकांनी, मेहनत करणाऱ्यांनी, ज्याच्यामध्ये खरंच काम करून घेण्याची धमक आहे, अशा लोकांनी पुढे यावं आणि हा परंपरा पुढे नेऊन आपल्या गावाचा विकास कसा करता येईल आणि वेगवेगळ्या ठिकाणी याच्यासाठी आम्हाला काय मार्गदर्शन करता येईल, काय आमच्याकडून आम्हाला अपेक्षा असतील ते आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत. जे काही आमच्याकडून शक्य आहे ते आम्ही कधीही तुम्हाला देण्यास तयार आहोत.